नाही आहे. आज आपण पाहतोय की सूरज वाजगे यांचं 9 दिवस उपोषण सुरू होतं, परंतु त्यांची प्रकृती अचानक ढासळली. त्यामुळं त्यांना डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत. परंतु त्यांनी सांगितलं की मी जरी हॉस्पिटलमध्ये गेलो तरी हे काय उपोषण काय बंद होणार नाही. जरा तिकडं पलीकडे कॅमेरा दाखवा. आता रोज या ठिकाणी अनेक लोक, शेकडो लोकांची गर्दी असते. आता हा मंच आता थोडासा ओसाड पडला की काय असं वाटते, परंतु अनेक आदिवासी भागातले जे काही लोकप्रतिनिधी असतील त्या या ठिकाणी येत आहेत. आता आपण या सरपंचांकडे जाऊया. सरपंच साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्ही किती दिवस या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा द्यायला येत होतात? आम्ही आता जवळजवळ 8-10 दिवस इथं येत आहे. येतो. काय आता इकडे उपोषण तर आता तब्येत ढासळलेली आहे, परंतु काही प्रशासनाने काही सुनावणी रद्द केली नाही. काय सांगाल? सुनावणी रद्द करू नये. आम्ही आमचा हा तालुका छत्रपतींचा तालुका, शिवाजी महाराजांचा तालुका आणि या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये आम्ही हे जंगल हे याचं रक्षण करण्यासाठी आम्ही हे जपून ठेवण्याचं काम आम्ही करत आहोत. आणि अदानी सारख्या ह्या लोकांनी किंवा राजांनी याच्यावर अतिक्रमण करू नये यासाठी आम्ही राखणकर्ते या तालुक्यामध्ये छत्रपती छोटे छोटे आहेत, त्यांचं आम्ही राखण करणारे आहेत. आणि या हेतूने आमचा हेतू आहे का तुमचं म्हणणं आहे का अदानी सारखं मोठं आक्रमण या ठिकाणी होते, आपण एक मावळे म्हणून लढा द्यायला आपण तुम्ही खंबीर आहेत? हो. परंतु आता जर पाहिलं आपण या ठिकाणी तर 9 दिवस झाले, ती सुनावणी रद्द व्हायला हवी होती, परंतु सुनावणी काही रद्द झाली नाही. 9 दिवस झाले उपोषणस्थळी अधिकारी फिरकले सुद्धा नाही. ही सुनावणी रद्द व्हायला पाहिजे असं आमचा ह्या आंदोलनाचा काफी इशारा आहे खरा. सुनावणी झाली तर काय भूमिका असेल ते काय आता कार्यकर्ते आमचे त्या पद्धतीने ठरवतील. बैठका होत असतील? हो, चालूच होतं. बाकी काय याच्या व्यतिरिक्त काय नाही माहिती, किंवा असं आमच्या याच्यावर म्हणजे अन्याय होण्यासारख्या गोष्टी करू नये त्याच्यापासून आम्हाला काही म्हणजे सगळं तोट्याचं नुकसानीचं काम आहे. छत्रपतींचा तालुका आहे, राजे छत्रपती या भूमीमध्ये जन्मले आहेत, त्यामुळे तुमची भावना काय या ठिकाणी कोणते आक्रमण होऊ नये काय सांगाल? तुम्ही कोणत्या गावावरून आलेत? कोल्हेवाडी कोल्हेवाडी. ग्रामपंचायत सांगणार आहे. तर कसं होतं आहे, जे काय अदानी हा प्रकल्प उभा करतो आहे, तर या पाठीमागं बहुसंख्य जी काही गावं किंवा जी काही लोक आहेत सर्वांना त्याची हानी होणार आहे. आणि अदानींनी हा प्रकल्प करत असताना किंवा शासनाने हा प्रकल्प करत असताना आदिवासी पट्ट्यातील जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्या प्ररवानगी परवानगी घेऊनच, कारण कसं होतं, पेसा कायदा जो आम्हाला लागू आहे त्या कायद्याचं शासनाने पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे हा प्रकल्प किंवा जी 21 तारखेला जी जनसुनावणी आहे ती रद्द व्हावी अशी आमच्या सर्वच समाज बांधवांची अपेक्षा आहे. बरं, सुनावणी रद्द व्हावी अशी सर्वांची मागणी आहे, परंतु सुनावणी रद्द झाल्याचं कोणते पत्र अद्याप समोर आलं नाही. सुनावणीचं पत्र आलं नाही आणि सुनावणी जर रद्द झाली नाही तर पश्चिम पट्ट्यातील आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन असंच पुढं लढत राहू. शासनाबरोबर लढायला आम्ही कधी थांबणार नाही, कारण पश्चिम पट्ट्यावर जो झालेला अन्याय आहे हा अन्याय भरून निघण्यासारखा नाही. प्रकल्प धरणं झाली, आंदोलनं झाली, अनेक ठिकाणी आमच्या आदिवासींवरती फार मोठा अन्याय झालेला आहे. आम्ही सुनावणी जर व्यवस्थित झाली नाही तर आम्ही लढायचं थांबणार नाही. तुम्ही कोणत्या गावचे सर? सांगनोरी काय ग्रामपंचायत. सांगाल? आता गाव तर बाधित होत आहे तिकडं याचं आजनावळ्याचं आडोशी, पण तुम्ही सांगनोरीवरून आलात का? आज काय झालेलं आहे की अदानीसारखा माणूस जो आहे हा फक्त या ठिकाणी आजनावळ्यासारख्या ठिकाणीच नाही, तर ही फक्त सुरुवात आहे. परंतु अदानीसारख्या माणसाचा डोळा हा महाराष्ट्रातील संपूर्ण सह्याद्री सातपुडा पर्वतरांगावर आहे. परंतु कुठंतरी सुरुवात करायची आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानं काही ठिकाणी हे प्रोजेक्टच्या नावाखाली ही जमिनीवरती कब्जा करायचा आणि या भागातील फक्त आदिवासी समाजच नव्हे तर या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा समाज बांधव, सर्व जाती धर्माचे समाज बांधव विस्थापित होणार आहेत. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रातल्या जे काही छत्रपतींनी या महाराष्ट्राची जी शान राखली आहे या सह्याद्रीच्या माध्यमातून, तर याला नखसुद्धा लावता कामा नये. म्हणून आज आम्ही सगळे सह्याद्रीच्या खोऱ्यातील सर्व
समाजातील समाजबांधव की या ठिकाणी अदानीनं कोणत्याही प्रकारचा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये आणू नये. अदानींना जे काही प्रोजेक्ट करायचे असतील ते त्याच्या राज्यामध्ये करावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपतींच्या राज्यामध्ये करू नये. म्हणून आम्ही बेकायदेशीरपणे जो काही रिपोर्ट त्या ठिकाणी तयार केलेला आहे त्याची सुनावणी 21 तारखेला होणार आहे, ती रद्द व्हावी यासाठी आज आम्ही त्या पुणे या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आणि जर ती सुनावणी रद्द झाली नाही तर आम्ही हा लढा आणखी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा लढा तीव्र करणार आहोत. वेळ आली तर आम्ही आझाद मैदानावर देखील आमची बसण्याची तयारी आहे. परंतु आणि या ठिकाणी आमचे वाजगे साहेब आज 9 दिवस झाले उपोषणाला आहेत. हेतू हाच आहे की शिवछत्रपती महाराजांचा महाराष्ट्र हा अदानीसारख्या माणसाच्या हातात जाऊ नये यासाठी आम्ही आमचा लढा हा शेवटपर्यंत चालू ठेवू. रक्त सांडायची वेळ आली, प्राण द्यायची वेळ आली तरी आम्ही यासाठी सज्ज आहोत. ठीक आहे, अजूनही लांडे साहेब तुमच्याकडे नंतर येतो. काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं? जोपर्यंत अदानीचा हे प्रकल्प थांबत नाही तोपर्यंत आमचा हा लढा कायमस्वरूपीच राहणार. पार आमच्या प्राणाची आहुती द्यायची वेळ आली तरी आम्ही मागे हटणारी माणसं नाही आहेत. जसे आम्ही वाघाच्या दात मोजतो तसे आम्ही याचेसुद्धा दात पाडायची आमच्या ताकद आहे. आमचा समाज जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत आम्ही थांबतो. जो एकदा एकत्र जर आला तर तो कोणाच्याही बापाला किंवा कुठल्याही सरकारला तो ऐकू शकणार नाही. का नाही एकत्र येतं? अडचण काय? आणि अडचण म्हणजे सध्या काय झाले, हे राजकीय भाग झाले आहेत. ते राजकीय भाग जोपर्यंत बाजूला आम्ही टाकत नाही तोपर्यंत आमचा समाज एकत्र येत नाही. पण आज आमचा समाज पूर्ण एकत्र आलेला आहे. मग आज तो अदानी असो किंवा अंबानी असो कुठलाही आला तरी आम्ही त्याच्याशी युद्ध करायला किंवा मारामारी करायला कुठल्याही बाबतीत आमची तयारी आहे. पण जमीन काही लोकांच्या जाणार आहे, परंतु सगळेच आदिवासी उठाव करतायत. अहो आमच्या पहिल्या गेलेल्याच आहेत ना, पूर्ण 5 धरणामध्ये आमच्या जमिनी आदिवासींच्याच गेलेल्या आहेत. आणि आजही परत आदिवासीच जात आहे. मग आदिवासी आम्ही एकत्र येऊन नाही करतो काय करू? त्याच्यामुळे आम्ही पूर्ण युद्धाला सुद्धा तयारी आहे आमची. प्राणाची आहुती गेली तरी चालेल. 21 तारखेला काय होईल? 21 तारखे बघू आता काय सुनावणी होती ती. आणि जर ती सुनावणी रद्द झाली नाही तर आमचा हा लढा काही स्वरूपी असणार आहे. ठीक आहे, अजून काही तरुण आलेत. काय सांगाल भाऊ, तुम्ही कुठं शिकलात? नमस्कार सर, मी प्रभाकर बालचुम, जुन्नर टूर गाईड. हां, मी या सध्या इकडे. हां हां मी सध्या जुन्नर तालुक्यामध्ये गाईडचं काम करते. माझं दररोज सह्याद्रीमध्ये भटकंती करत असते. तर येणाऱ्या पर्यटकांना आपला जुन्नर तालुका सांगण्याचं मी काम करते. परंतु हा प्रकल्प जर उभा राहिला तर ह्या प्रकल्पापासून आपला अनेक भाग म्हणजे विस्कळीत होईल. हा प्रकल्प झालाच नाही पाहिजे. बरं, प्रकल्प व्हावाच नाही अशी मागणी. बाबा कुठून आले तुम्ही? कोलेवाडीवरून. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं आहे म्हणणं तेच आहे. प्रकल्प काय माहिती आहे का? हा मग प्रकल्प माहीत नाही म्हणजे आमच्या आदिवासींना मारायचं ठरवलं त्यांनी. मग आता काय आदिवासी आमचं काय करणार? ते म्हणतात विकास कामं करण्यासाठी प्रकल्प आपण राबवतोय, रोजगार मिळणार आहे. रोजगार काय तर आम्हाला मारायचं ठरवलं. रोजगार मिळणार आहे का त्याच्यात? कोण म्हणते रोजगारांना मिळणार आहे? ते लबाड आहे, सगळे लबाडीचा धंदा चालला त्यांचा अजून. बरोबर आहे का नाही? मग काय मोबदला देतील तुमच्या 4 काय मोबदला पाठीमागे तिला जण झाली आमची घेऊन मोबदला. भरपूर आम्ही आमचं असं गट्ट बांधलं मोबदल्याचं. काय त्यांना मोबदला देणार आहेत? मोबदलाच नको, हे बंद झालं पाहिजे आमचं असं म्हणणं आहे. मला सांगा, आता मी देवराम लांडेंके येतोय. आता हे सगळं मगाशी मला जाणवलं, हे बाबा बोलले अतिशय पोटतिडकीने. आणि समाज कुठेतरी एकत्र येत नाहीये. नक्की काय अडचण काय? समाज सगळा एकत्र आहे. हा प्रश्न कोणता वैयक्तिक नाही आहे. आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्याने राजकीय जोडे बाजूला ठेवलेले आहेत. परवाचा जो आपला मधला आंदोलन झाला, अत्यंत जबाबदारीने खरं त्या ठिकाणी आंदोलन झाला. कोणी एका दोनांना नसेल आवडत तर आम्ही याच्यामध्ये ठरवले कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. जे आले ते मावळे, जे नाही राहिले ते त्यांचा प्रश्न आहे. ते काय येत नाहीत? तो त्यांचा प्रश्न आहे, मी त्याच्यावर बोलू शकत. त्यांना आव्हान काय करणार? हे बघा, जरी त्या दिवशी काय तरी काही जण नव्हते तरी पण आम्ही त्यांच्याबद्दल वाईट नाही बोलणार. समाज होता, जरी 4 कार्यकर्ते नसले, समजा बाबा काळदास शेळकते नव्हते, मारुती शेठ वायल नव्हते, देवरामजी मुंडे नव्हते, कावा शेठ गागरे नव्हते, काय अनेक कार्यकर्ते नसतील पण लोक होते ना. कार्यकर्ते ना आले पाहिजे, लोक थांबले का? तिथं चक्काजाम केला का नाही? त्याच्यामुळे त्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, नसतील आले तर आज या, पण या. आपण हा लढा जो लढतोय हा काही देवराम लांड्याचा नाही किंवा कुठल्या सुरेश वाजग्याचा नाही. हा लढा जो आहे हे अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव. आम्ही आत्ता जो खरं तर आंदोलन आहे पुण्याला आमच्या विद्यार्थ्यांनी ती चळवळ करतात त्या पोराने मोठ्या प्रमाणात ठेवला आहे. आज आम्ही तिथे जाणार आहेत. आज सुरेश बाबा आजचा 9वा दिवस आहे. दवाखान्यात नेलंय, दवाखान्यात नेलं. यांना लाज वाटली पाहिजे. लाज नाही वाटत. 9 दिवस झाले माणूस इथं मरणाचे टपले तरी त्याला कोणी आज विचारत नाही. आज सुरेश भावना इथं हा जो मंडप घातला आहे याच्यामध्ये कुठेही वैयक्तिक त्याचं नाव नाही टाकलं.
सर्वांसाठी तो लढतोय बिचारा. आणि म्हणून आज सुरेश भाऊचा आजच्या त्यांनी जर ती सुनावणी जर 21 तारखे रद्द नाही केली आणि सुरेश भाऊचं उपोषण जर नाही सोडवलं तर या आंदोलन तीव्र होईल. ही आमची जनता आहे ना, ही खरं जंतर मंतरसारखी केल्याशिवाय राहणार नाही. आणि 21 तारखेची सुनावणी आहे ना, त्यांना वर एकाला जाऊ देणार नाही. आम्ही सगळे रस्ते बंद करू, त्या ठिकाणी मध्ये ट्रॅक्टर आडे लावू, गाड्या आडे लावू, डोंगरावर जाऊ. लांडे साहेब, बोलणं सोपं आहे. अदानी प्रचंड मोठा माणूस आहे, सगळे पोलीस वगैरे या ठिकाणी तैनात केले जातील. तुम्ही किती विरोध करणार? आमच्या जेवढी ताकद आहे तेवढा विरोध करणार. आम्ही कल्याणनगर रोड हवे 1.5 तास अडवला, संपूर्ण त्या ठिकाणी 200 पोलीस होते. आम्ही घाबरलो का? मला पोलिसांनी येऊन अटक केलं, मला सोडून दिलं. त्यांना सांगितलं वरिष्ठ पातळीवरती देवराम लांडेला अटक केलं तर जाळपोळ होईल, त्यांना सोडून द्या. आम्ही कशासाठी भांडतोय? आमच्या हक्कासाठी. जमीन आमच्या हक्काची, नाही अदानीच्या बापाची. त्याचप्रमाणे आमचा खुबी कांदाला काहीतरी एक प्रकल्प होतोय कांदाळला, काय त्यांच्या बापाची जमीन आहे का? तिथं आमची घरं आहेत. ते काल खुबीचे लोक माझ्या सरपंच 7-8 कार्यकर्ते आले होते, त्यांनी सांगितलं इथं काहीतरी मोजणी झाले. तुम्हाला मग तिकडं गुजरातला करा ना, आमच्याकडे काय? आज ही आमची सर्वसामान्य माणसं आहेत. आमच्या निमगिरी गावचे सरपंच. लांडे साहेब, असं म्हटलं जातं, म्हणजे काही लोक अशी टीका करतायत का देवराम लांडे असतील किंवा इतर पुढारी असतील, हे फक्त काहीतरी अदानीकडून काहीतरी मिळावा म्हणून आवाज उठवतात. अशी हत्ती चालताय कुत्ता भुकताय, हत्ती चालताय कुत्ता भुकताय. जे बोलतात ते मूर्ख, जे बोलतात ते गधडे. आम्ही मनापासून उतरलोय. कोण आला कोण गेला, देवराम लांडे काम करत आलाय, काम करत राहणार. देवराम लांडे संघर्ष करतोय, संघर्ष करणार. मला या आंदोलनाच्या बाबतीमध्ये कुठल्याही कार्यकर्त्याबद्दल एक शब्द बोलायचा नाही. त्यांना माझी अजूनही विनंती आहे, सामील व्हा. बघता काय सामील व्हा, बघता काय सामील व्हा. कुठल्याही कार्यकर्त्यांना काही तांत्रिक अडचणी असू शकतात, पण मला माझा समाजावर विश्वास आहे. ज्या ज्या वेळेला मी आंदोलनं केली त्या त्यावेळेला समाज माझ्या पाठीची भक्कपणे उभा राहिलेली. मी त्याचे म्हटलं आंदोलन केलं, कुणालाही गाडी नाही काय नाही, पण तो फक्त हा मीडियाच्या माध्यमातून आव्हान केला आणि त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने माझा समाज त्या ठिकाणी रस्त्यावर उतरला. मला माझ्या समाजावर पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून खुबीचे सरपंच आहेत का तिकडे? खुबीचे सरपंच आहेत ना, काटे साहेब इकडे काय नक्की कसला तिकडं मोजणी का काय झालं नक्की तुमच्या ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये? त्यांना नोटीस जवळ आहे ना, काय चालू आहे काय तिथं? नमस्कार साहेब, आमच्याकडं खुबी आणि थितबी म्हणजे अप्पर जो वरचा जो भाग आहे, खुबीचा जो परिसर आहे, पिंपळगाव जोगेश्वराचा परिसर आहे, तिथं फार मोठ्या प्रमाणामध्ये काम पण चालू होतं अदानीच्या मार्फत. असं आम्हाला एक पत्र पण आलेले. त्या कंपनी, एक वैयक्तिक कंपनी आहे प्रायव्हेट, तिचं कंपनी आमच्या ग्रामपंचायत एक पत्र आलेलं आहे. आम्ही तो विशेष ग्रामसभा आयोजित करून तो पण ठराव दिलेला आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळ असेल ते पत्र वगैरे आलेलं आहे, परंतु आता तिथं काही काम, सर्वे किंवा मोजणी वगैरे चालू आहे काय? हो, चालू आहे. आणि तुम्हाला विश्वासात घेतात का? अजिबात कुठल्याही प्रकारचा विश्वास घेतला नाही. कुठल्याही ग्रामस्थ असेल किंवा ग्रामसभेला कुठल्याही पत्रावर त्यांनी केलेलं नाही आहे. आणि ते विशेष ग्रामसभा त्याबद्दल आणि आम्ही पुढे पाठपुरावा केलेले आहे. अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमचा पूर्ण आदिवासी भाग आहे, वाड्या वस्त्या, त्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तर याला कुठंतरी आळा बसावा म्हणून आम्ही सर्व आदिवासी बांधव, आमच्या साणगोरी परिसर असेल, खिरेश्वर असेल, कांजळा असेल, खुबी असेल, वेगवेगळ्या परिसरांना आम्ही तिथं आज आंदोलनासाठी जातो आहे. आणि कुठंतरी हेच थांबावं, नाहीतर आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल, पण हा लढा आम्ही यशस्वी करणार म्हणजे करणार. संदीप भाऊ भावना अगदी तीव्र आहेत. ते खुबीचे सरपंच आहेत, हे निमगिरीचे सरपंच आहेत, ते देवळेचे सरपंच आहेत आणि सर्वसामान्य जनता इकडं आमच्या कोलेवाडचे सरपंच आहेत, हे सांगणारे कोलेवाडी. आणि म्हणून ही सगळी मंडळी अत्यंत ताकदीने बी लागली. तुम्ही जो आम्हाला प्रश्न विचारताय, आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गटतट नाही. कारण हा जो प्रसंग आहे, सुरेश वाजगासारखा एक ओपनचा माणूस आमच्यासाठी उपोषणाला बसतो आहे, त्याचाही आम्हाला आदर आहे. आणि म्हणून हे आंदोलन उद्यापासून अत्यंत तीव्र होणार आहे. कुठल्याही प्रकारची तडजोड नाही. आणि म्हणून सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे का याच्यामध्ये एकदा काय अदानीचा पाय घुसाला तो हटणार नाही. त्या ठिकाणी खुबी असेल, एक चांगल्या प्रकारचं आम्ही खरं तर या ठिकाणी आता सगळ्या गाड्या आमच्या मार्गात झाल्यात. आम्हाला आता वेळ कमी आहे, पुढं आम्हाला 12च्या आतमध्ये पोचायचे, आता 10 वाजलेत. त्यामुळं संदीप भाऊ तुम्हाला मी धन्यवाद देतो.
तुम्ही ठीक आहे, धन्यवाद. तर या ठिकाणी आदिवासींनी खरं तर म्हणजे फक्त आजनावळे भाग नाही तर सांगनुरी वगैरे या ठिकाणून आदिवासी बांधव आहेत आणि 21 तारखेला प्रचंड मोठं आंदोलन होऊ शकतं किंवा याच्यामध्ये प्रशासन आणि आदिवासींमध्ये संघर्ष होण्याची तीव्र चिन्ह आहेत. तर याच्याबाबत नक्की प्रोजेक्ट काय आहे, का राबवला जातो, यासाठी बैठका देखील आयोजित करण्यात आली होती, परंतु तिथं आदिवासींनी कोणतेही प्रेझेंटेशन करण्यापासून रोखलेलं आहे. त्यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे म्हणाले होते की 2 दिवसामध्ये आपण निर्णय घेऊ, परंतु 2 दिवस होऊन देखील त्या सुनावणीचा रद्द होणार की काय अद्यापर्यंत तो काय निर्णय तो अंधारामध्ये आहे. ते समोर आलं पाहिजे की नक्की जे काही दोन्ही बी आजी माजी आमदार असतील त्यांची नक्की भूमिका काय आहे. ते इकडं बोलत आहे की आम्ही रद्द करू, परंतु प्रशासन का रद्द करत नाही, नक्की इकडे एक बोलायचं तिकडे एक वागायचं, असं काय होतंय का, हे देखील पाहण्याचा उत्सुकतेचं ठरणार आहे. पाहत राहा शिवाय न्यूज जुन्नर. हे बघा, सर्व समाज बांधवांना आव्हान आहे, मी गेले तुम्ही या, मी गेले तुम्ही या, मी गेले तुम्ही या, सगळे या. या ठिकाणी खरं तर सर्वांनी मुक्कामाच्या दृष्टिकोनातून या. मी पुढे गेले, तुम्ही मागून या, सगळे या.